हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, आज आपण एका खूप सटल पण पॉवरफुल विषयावर बोलणार आहोत. आपण इझिली दुखावलं जातो का? आजकाल एक ट्रेंड बघायला मिळतंय. लोक खूप इझिली दुखावले जातात. कोणी जोक केलं किंवा आमच्या मताशी अग्री करत नसलं तर आपण लगेच दुखावले जातो. खरं क्वेश्चन हे आहे, जर तुम्ही इझिली दुखावले जाता तर लोक तुम्हाला इझिली मॅनिप्युलेट करू शकतात का? आणि आन्सर आहे येस. एक छोटी स्टोरी सांगतो. एकदा एक राजा होता. त्याचा मंत्री खूप स्मार्ट होता. एक दिवस मंत्री राजाला म्हणाला, महाराज, मी तुम्हाला कंट्रोल करू शकतो. राजा हसला आणि म्हणाला, मला कंट्रोल करणं शक्य नाही. मंत्री म्हणाला, मी फक्त तुमच्या इमोशन्सला टच करेन. दुसऱ्या दिवशी दरबारात मंत्री एका सैनिकाला म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, काही लोक म्हणतात राजा कमजोर आहे. राजा हे ऐकताच रागाने पेटला. त्याने लगेच शिक्षा केली. मंत्री शांतपणे म्हणाला, महाराज, बघितलं का, मी काहीच केलं नाही, फक्त तुमचा इगो टच केला आणि तुम्ही लगेच रिॲक्ट केलं. त्या दिवसापासून राजाला कळालं, जिथे इगो आहे तिथं मॅनिप्युलेशन सोपं आहे. आजच्या जगात कुणालाही मॅनिप्युलेट करणं खूप इझी झालं आहे. लोक आपल्यावर सक्ती करून कंट्रोल करत नाहीत, पण आपले इमोशन्स कंट्रोल करतात. जर लोकांना माहिती असेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर राग येतोय, तर ते फक्त ती गोष्ट बोलून तुमच्या इमोशन्स बरोबर खेळतील. बस तुम्ही रिॲक्ट कराल आणि ते कंट्रोल करतील. सोशल मीडियाच बघा. लोक इंटेन्शनली असे कमेंट्स टाकतील ज्यामुळे पुढचा माणूस दुखावला जाईल, आणि हे करण्यामागचं रिझन आहे, त्यांना अटेन्शन मिळतं. जर तुम्ही रिॲक्ट केलात तर ते नक्की त्यांचा गोल अचीव करतील. लक्षात ठेवा, इमोशनली स्ट्रॉंग लोक इझिली ऑफेंड होत नाहीत. त्यांना माहिती असतं की दुसऱ्याच्या ओपिनियनने मला फरक पडणार नाही. जेव्हा तुम्ही शांत राहता, लोकांचा तुमच्यावर कंट्रोल ठेवणं कठीण होतं. नेक्स्ट टाइम आपल्याला कोणी काही बोललं आणि राग आला तर एक छोटासा पॉज घ्या आणि विचार करा, मी रिॲक्ट करतोय की कोणी मला रिॲक्ट करायला लावतंय? हा छोटासा प्रश्न तुमचं माइंड खूप स्ट्रॉंग करेल. लक्षात ठेवा, सेल्फ अवेअरनेस म्हणजेच फ्रीडम. मित्रांनो, आजचा एपिसोड आवडला असेल तर माइंडफुल कट्टा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा, तुम्हाला लोक कंट्रोल करतात का? तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बोलू एका नव्या विषयावर. तर ऐकत राहा आपलं आवडतं पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. Until then, stay safe and keep smiling.